नमस्कार. मी प्रफुल्ल कुलकर्णी, ॲडव्होकेट आहे, हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे, हस्तसामुद्रिक शास्त्राचा अभ्यास आहे. त्यात पर्टिक्युलरली मी फिंगरप्रिंट एक्सपर्ट असल्यामुळं गेल्या 34 वर्षापासून फिंगरप्रिंटचा अभ्यास आहे. डर्माटोग्राफिक जे सायन्स आहे त्या सायन्सनुसार प्रत्येक फिंगरप्रिंट जो आहे तर त्या प्रत्येक फिंगरप्रिंटला एक वेगळा इंटेलिजन्स आहे. तो जो काही इंटेलिजन्स आहे तो एक वेगळा भाग आहे आणि हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार प्रत्येक जे काही फिंगरप्रिंट आहे त्या फिंगरप्रिंटचं वैशिष्ट्य आणि त्याचं कार्यकर्तव्य सुद्धा वेगळं आहे. परंतु हे दोन्ही जे आहेत हे दोन्ही बऱ्यापैकी जुळतात किंवा बऱ्यापैकी यांचं जे काही आहे कार्यकर्तव्य हे एकसारखं येतं. आतापर्यंत आपण शंख ठसा पाहिला, चक्र ठसा पाहिला, शुक्ती ठसा पाहिला, डबल लूप पाहिला. आता आज आपण आणखी एक ठसा जो आहे तो ठसा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि ह्या ठशाचे कार्यकर्तव्य आपण पाहणार आहोत. आता ह्या ठशाचं नाव आहे शुक्ती. पहा, चित्रात पहा, याला शुक्ती म्हणतात. हा जो शुक्ती आहे तर हा शुक्ती जो आहे तो बोटांवर आडव्या आडव्या रेषांचा, समुद्राला जशा लाटा असतात त्याच्याप्रमाणे हा शुक्ती ठसा असतो. पण हा शुक्ती ठसा एक नाही, ह्या शुक्ती ठशामध्ये दोन आहेत. आता हा दुसरा, यालाही शुक्ती ठसा म्हणतात, पण हा टेंटेड आहे. टेंटेड म्हणजे तंबूसारखा, म्हणजे लाटा अशा वर गेल्या, उसळल्या गेल्या, मग नंतर जसा काही तो चित्र किंवा जसा ठसा निर्माण होईल तसा तशा याच्याप्रमाणे हा टेंटेड ठसा, ह्या ठशाला शुक्ती ठसा म्हणतात. आता ही जी काही शुक्ती आहे ती सुद्धा बऱ्याच लोकांच्या हातावर सापडते. डर्माटोग्राफिक्स इंटेलिजन्सचा जर तुम्ही विचार केला तर ते ह्या शुक्ती ठशाला 0 मार्क देतात. पण आपण 0 मार्क देत नाही, कारण की प्रत्येक ठशाचं एक स्वतंत्र कार्यकर्तव्य आहे आणि हे याच्यात सुद्धा एक भरभरून कार्यकर्तव्य ह्या शुक्ती ठशात भरलेलं आहे. फक्त काय होतं की शुक्ती ठसा जो आहे हा शुक्ती ठसा अत्यंत हुशारीचा किंवा विद्वत्तेचा नाही आहे. सामान्य हुशारीचा हा शुक्ती ठसा समजला जातो. 10 बोटापैकी 3-4 बोटांवर जर हा शुक्ती ठसा जर असेल तर त्या व्यक्तीची IQ किंवा त्या व्यक्तीची हुशारी ही सामान्य असते. तसंच शुक्ती ठसा जो आहे तो शुक्ती ठसा जास्तीत जास्त जे काही कामगार लोक आहेत की लेबर लोक आहेत किंवा जे एक स्किल्ड एक शिकतात किंवा एकच ज्यांना कला आहे तर त्या कलेमध्ये ते माहिर होतात, अशा लोकांच्या हातावर हा निश्चित सापडतो की जे स्वतःचं लॉजिक वापरत नाही किंवा एखादं लॉजिक जर त्यांना वापरायला दिलं किंवा अमुक बदल करायला जर सांगितला तर तो बदल त्यांना करणं शक्य होत नाही जोपर्यंत त्याच्यामध्ये ते माहिर होत नाही किंवा शिकत नाही. आता एक मात्र लक्षात ठेवा, शुक्ती ठसा हा जो आहे हा सामान्य आहे, सामान्य हुशारीचा आहे. परंतु ह्या शुक्ती ठशाच्या ज्या व्यक्ती जास्तीत जास्त ज्याच्या हातावर शुक्ती ठसा असतील त्या व्यक्तीला जर एखाद्या गोष्टीत निष्णात जर केलं, तिला जर प्रशिक्षण दिलं, वारंवार तिच्याकडनं जर ते करून घेतलं तर ती व्यक्ती एखाद्या रोबोट सारखे काम करते. म्हणजे विना अडथळा ती तुमचं जे फिनिश प्रॉडक्ट जे तुम्हाला जे आहे ते तुम्हाला देते. आता नुसतंच असं नाही, म्हणजे काय की त्या व्यक्तीला एकदा एक शिकवलं की ते तिला अगदी परफेक्ट जमतं, फक्त तुम्हाला जास्त वेळेस ते शिकवावं लागतं. आता दुसरं असं की जे काही शिकवलेलं आहे त्या शिकवल्यामध्ये थोडासा बदल कर अशी जर तुम्ही सूचना दिली तर ती व्यक्ती गोंधळून जाते. म्हणजे तिला सुचत नाही की मी काय करावं म्हणून.
दुसरं असं आहे की ह्या शुक्ती ठसाचं एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे की हे लोक हट्टी असतात, हटवादी असतात, मनाला येईल तेच करतात. आपल्या कुटुंबाबरोबर त्यांचं भरपूर प्रेम असतं आणि अभ्यासात यांचं मन लागत नाही, अभ्यासात त्यांचं कधीच मन लागत नाही. परंतु एखाद्या विषयात जर त्यांचं मन लागलं आणि एखाद्या विषयात जर त्यांनी प्रावीण्य हासिल केलं तर त्या विषयामधला अतिशय सखोल आणि जसं पाठांतर केल्यासारखा त्यांचा हा अभ्यास झालेला असतो. मला एक ज्योतिषी मला माहिती आहेत, वयस्कर आहेत, त्यांच्या हातावर जवळजवळ एक 5-6 ह्या शुक्ती ठसा आहेत. पण ह्या 5-6 शुक्ती ठसे असून सुद्धा ते ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचं कारकत्व, पंचांग यांचं तोंडपाठ असल्यामुळं ते त्यांचं प्रिडिक्शन एकदम करेक्ट सांगतात. कारण ते त्या एका स्पेशल सब्जेक्टमध्ये माहीर झालेत. आणि जेव्हा तुम्हाला एक स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं, ज्यांच्या हातावर शुक्ती ठसा आहे अशा लोकांना एक स्पेशल जर ट्रेनिंग दिलं गेलं तर ते लोक रोबोट सारखं काम करतात. आणि दुसरं अजून एक महत्वाचं असं आहे की नुसतंच असं नाही, हे लोक जसं मी तुम्हाला सांगितलं की हट्टी असतात, घरच्या लोकांवर प्रेम करतात, लवकर दुसऱ्याचं ऐकत नाही आणि मनाप्रमाणेच करतात. त्यांना जे मनात हवं त्याप्रमाणेच ते हे वागत असतात. असं जेव्हा केव्हा की 10 पैकी निदान 5-6 बोटांवर तुमचा हा शुक्ती ठसा तुमच्या हातावर असल्यानंतर अशा घटना ह्या घडतात. फक्त एकाच बोटावर जर शुक्ती ठसा असेल तर असं होत नाही. पण त्यातल्या त्यात गुरुच्या बोटावर जर शुक्ती ठसा असेल तर हिचं सुद्धा कारकत्व खूप छान आहे. कारण की ह्या एकाच पहिल्या गुरुच्या बोटावर जर शुक्ती ठसा असेल तर असे लोक मला मिळालेत की त्यांचं ध्यान धारणा अतिशय उत्तम होते. कारण की त्याच्यामध्ये मेडिटेशन करताना ते एकाग्रतेने करतात आणि ती जी काही एकाग्रता असते त्या एकाग्रतेचा त्यांना नंतर फायदा होतो. आणि हे लोक त्या देवापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. अध्यात्मातली यांची उंची सुद्धा वाढते जर फक्त उजव्या हाताच्या पहिल्या पेरावर, आणि तो सुद्धा साधा सरळ ठसा नव्हे. आता मी तुम्हाला 2 ठसे सांगितले. शुक्ती ठशातले 2 ठशांचे प्रकार आहे ज्याला दोन्हीला शुक्ती म्हणतात. एक आडव्या रेषांचा जसा समुद्राचा लाटांचा आहे आणि दुसरा जो आहे तो टेंटेड आहे, म्हणजे असा तंबू सारखा वर आलेला. तर हे जे काही 2 ठसे आहेत ह्या दोन्ही ठशांना शुक्ती ठसा असं संबोधलं जातं. एक फक्त लक्षात ठेवा, शुक्ती ठसाची जहाशावर ज्यांच्या हातावर आहेत अशा लोकांना कुठलेही लॉजिकच्या अभ्यासक्रमात देऊ नका, कुठलेही संशोधनाच्या अभ्यासक्रमात पाठवू नका, त्यांना कुठलेही CA व्हायला सांगू नका, त्यांना IT इंजिनियर व्हायला सांगू नका. त्यांना एका विशिष्ट प्रोफेशनमध्ये, एका विशिष्ट जॉबमध्ये त्यांना ट्रेन करा. ते अतिशय रोबोट सारखे काम करतील. असा ह्या शुक्ती ठसाचे एक कारकत्व आहे. चला तर पुढच्या वेळेस आपण एक भारी शुक्ती ठसा पाहणार आहोत आणि त्या शुक्ती ठस्याचं नाव आहे मोरपंखी. आणि ह्या मोरपंखीचे वैशिष्ट्य मोराच्या पिसाराप्रमाणे जो असलेला हा जो शुक्ती ठसा आहे हा आपण पुढच्या एपिसोडला पाहणार आहोत. तर पाहत रहा किमया हस्तरेषांचे. नमस्कार.